आज आपण एक महान असं देवाचं जे जिवंत देवाची जी अ, गोष्ट आहे, की देवापाने आपल्याला ती घालून दिलेली आहे आपल्या जीवनामध्ये, की प्रेषितांची कृत्ये याचा 2रा अध्याय आणि त्याचं 42वे वचन जर आपण वाचलं तर आपल्याला कळेल, की ती प्रेषितांच्या शिक्षणात, संगतीत भाकर मोडण्यात व प्रार्थना करण्यात तत्पर असत. ह्यामध्ये आपण सर्वजण प्रभूचे विश्वासणारे आहोत असा माझा विश्वास आहे. तारण पावलेले आहोत आणि आपण शिक्षणात म्हणजे दररोज वचन ऐकत आहोत आणि त्या वचनामधून आपण शिकत आहोत. आपल्या जीवनाचं जे काही उणेपण आहे, कमतरता आहे ती काढून टाकण्यासाठी, प्रभूच्या मार्गात चालण्यासाठी आपण शिक्षण घेत आहोत. तसंच आपण संगतीमध्ये अ, ह्या सभेचं नाव आहे ब्लेसेड फेलोशिप म्हणजे फेलोशिपमध्ये आपण आहोत. तसंच आपण भाकर मोडण्यात आपण आपल्या चर्चेसमध्ये भाकर मोडण्यात तत्पर असतो. तसंच आपण प्रार्थना करण्यात देखील तत्पर आहोत अशी मी आशा करते. आज सर्वांना प्रेज द लॉर्ड आणि शालोम बोलायची मी संधी घेते, की सर्वांना शालोम आणि एक विनंती करते, की आपण जेव्हा प्रार्थनेला बसतो त्यावेळेस आपल्या जवळ आपलं बायबल आणि आपलं नोटबुक पाहिजे आणि पेन पाहिजे. का माहितीये का? की आपण ज्यावेळेस देवाचं वचन ऐकतो, त्यावेळेस देवाचं वचन सांगणारा पटपट, पटपट बोलत असतो. कारण त्या वेळे अभावी आपल्याला जास्त वेळ बोलता येत नाही. म्हणून ज्यावेळेस आपण वचन ऐकतो, त्यावेळेस आपण थोडेसे नोट्स सुद्धा घ्यायला पाहिजे. ते वचनाचा संदर्भ घ्यायला पाहिजे. कारण नंतर आपण जेव्हा शांत बसलेलो असतो किंवा आपल्याला गरज असते देवाच्या वचनाची, त्यावेळेस आपल्याला आठवत नाही. मग त्यावेळेस जर आपण लिहून घेतलेला असेल, तर आपल्याला त्याचा फायदा होतो. जसं गाय कसं चारा खाऊन घेते आणि नंतर एका ठिकाणी शांत बसते आणि मग ती रवंथ करून जे चांगलं-चांगलं आहे ते चावून-चावून घेते आणि त्याद्वारे तिचं पोषण होतं. तसं आपल्याला देखील देवाचं वचन जेव्हा आपण ऐकतो, त्यावेळेस आपण लिहून घ्यायला पाहिजे आणि नंतर शांत रीतीने त्यावरचा विचार विनिमय करून आपण ते आपल्या हृदयात ते साठवून ठेवलं पाहिजे. त्यामध्ये प्रेषितांचे जे सुरुवातीच्या काळातले जे शिष्य होते, ते एकत्र येत असत. शिक्षणात, संगतीत, भाकर मोडण्यात आणि प्रार्थनेमध्ये तत्पर असत. आज आपण हा प्रार्थनेचा विषय घेणार आहोत. आपल्या वेगळ्या-वेगळ्या प्रकारच्या प्रार्थना असतात. आता आम्ही देखील अ, जसं फेलोशिप, ब्लेसेड फेलोशिप आहे, तसे आमची नर्सिस फेलोशिप आहे. त्यामध्ये देखील आम्ही वेगळ्या-वेगळ्या गोष्टींसाठी प्रार्थना करत असतो. काही तारणासाठी, आजाऱ्यांसाठी किंवा मध्यस्थीच्या प्रार्थना असतात. आपल्या देशासाठी प्रार्थना असतात किंवा आपल्या मुलांसाठी विशेषतः आम्ही ह्यावेळेस मुलांसाठी खूप तळमळीने प्रार्थना करतो. प्रत्येक बहीण अतिशय अंतःकरणपूर्वक आपल्या मुलांना प्रभूच्या सानिध्यात त्याच्या समोर दयासनाजवळ आणते. कारण जग इतकं वाईट झालेलं आहे, सैतानाने भरलेलं आहे. हे डिजिटल वर्ल्ड असल्यामुळे मुलं सर्व त्याकडे आकर्षित झालेले आहेत आणि त्यांचं जीवन त्या सैतानाने इतकं कॉम्पॅक्ट केलेलं आहे, की त्यांना दुसऱ्या गोष्टी दिसत नाहीत. फक्त मोबाईल, टीव्ही आणि लॅपटॉप ह्या गोष्टीमध्ये ते गुंगून गेलेत. म्हणून मुलांसाठी आम्ही खूप तळमळीने प्रार्थना करत आहोत आणि ह्या अशा वेगळ्या-वेगळ्या प्रकारच्या प्रार्थना आहेत आणि त्यामध्येही जेव्हा आपण आपली पर्सनल प्रेयर करतो, ती फार महत्त्वाची आहे. वैयक्तिक प्रार्थना आपल्या ख्रिस्ती जीवनामध्ये खूप महत्त्वाची आहे आणि त्याच्यासाठी एक नेमलेला समय आहे किंवा एक निश्चित वेळ आहे, नियुक्त केलेला वेळ आहे. जगामध्ये अनेक धर्म आहेत, त्यांच्या वेगळ्या-वेगळ्या पद्धती प्रार्थना करण्याच्या, परंतु ख्रिस्ती विश्वासणारे जिवंत देवाला प्रार्थना करतात. जर आपण एका व्यक्तीशी बोलतो, तर आपण कशाप्रकारे बोलतो? तसंच आपण आपला देव हा जिवंत देव आहे. म्हणून आपल्या प्रार्थना देखील एखाद्या व्यक्तीशी बोलाव्यात तशा प्रकारच्या प्रार्थना असायला पाहिजेत. आणि जेव्हा ख्रिस्ती व्यक्ती जेव्हा प्रार्थना करते, तेव्हा ती जिवंत देवाशी बोलते. त्यावेळेस ती एका श्वासाप्रमाणे ही प्रार्थना असते. उदाहरणार्थ जर आपण आपण बघतो, की मनुष्य मरण पावला म्हणजे त्याचा श्वास थांबलेला असतो. तसंच आध्यात्मिक जीवनामध्ये, आत्मिक जीवनामध्ये ज्यावेळेस आपल्याकडे प्रार्थना नसतील, आपलं जीवन प्रार्थनामय नसेल, तर आत्मिक गोष्टीद्वारे किंवा आध्यात्मिकद्वारे आपण मरण पावलेलं असतं. म्हणून आपलं आध्यात्मिक जीवन वाढण्यासाठी ख्रिस्ती जीवनामध्ये आपल्याला प्रार्थना ही फार महत्त्वाची आहे. कृपा करून प्रार्थनेमध्ये तत्पर असा आपल्याला माहिती आहे 2 थेसलनी 5:17 मध्ये लिहिलेलं आहे. प्रभू सांगतो आपल्याला प्रार्थनेत तत्पर असा. आपल्याला नेहमी प्रार्थना करायला पाहिजे, सतत प्रार्थना केली पाहिजे. कारण आपलं जीवन, ख्रिस्ती जीवन हे प्रार्थनामय जीवन पाहिजे. एक श्वासाप्रमाणे ही प्रार्थना आहे. आपलं शरीर जसं श्वास
घेतो, सोडतो, श्वासोश्वास चालतो, तसं आपलं जीवन जिवंत राहतो. तसं आपलं आत्मिक जीवन जिवंत ठेवण्यासाठी आपल्याला प्रार्थना करणं फार गरजेचं आहे. जे ख्रिस्ती विश्वासणारे आहेत, म्हणजे आपण जे बिलीव्हर्स आहोत, ते ख्रिस्ताला ओळखतात, त्याला जाणतात, त्याला आपल्या हृदयात घेतात. त्यांचा नवीन जन्म होतो, त्यांचा तारणाचा मान त्यांना अनुभव मिळतो आणि त्यानंतर त्यांचं जे जीवन सुरू होतं, ते जीवनाचं ते रहस्यच एक आहे, की आपण प्रार्थना केली पाहिजे. सतत प्रार्थनेमध्ये आपल्या देवाशी संगतीमध्ये राहायला पाहिजे. प्रार्थनेचा समय अतिशय महत्वाचा आहे आणि त्या प्रार्थना कशा पाहिजेत तर शांत समयामध्ये, घाई गडबडीत आम्ही जेव्हा ड्युटी करायचो, आता मी रिटायर झाले, परंतु जेव्हा आम्ही ड्युटी करायचो, त्यावेळेस आम्हाला पहाटे उठून बस पकडून, ट्रेन पकडून जावं लागायचं. त्यावेळेस आम्ही घाईघाईत 5 मिनिटाची प्रार्थना करायचो. त्या प्रार्थनेला काही अर्थ नसायचा. कारण नंतर विसरून जायचो. काय प्रार्थना बडबड केली काही कळायचं नाही. कारण घाई असायची, मास्टरवर सही करायची. परंतु नंतर हळू-हळू देवबापाच्या कृपेने तारणानंतर एक-एक गोष्ट प्रभूने वचनातून शिकवल्यामुळे माहिती झालं, की प्रार्थना कशी केली पाहिजे. ते प्रार्थनेचा समय म्हणजे शांत समय पाहिजे. म्हणजे आपलं जीवन कसं प्रभूच्या सानिध्यात येण्यासाठी आपल्याला त्याच्या चरणाशी शांत रीतीने बसलं पाहिजे. तरच तो त्याचं बोलणं आपल्याला ऐकायला मिळेल, तरच आपलं बोलणं त्याला ऐकायला मिळेल. म्हणून आपण आपलं जे प्रार्थनेचं जीवन आहे ते शांत समयामध्ये ह्या प्रार्थनेचा टॉपिकच असा आहे, की शांत समय. आपल्या जीवनामध्ये ख्रिस्ती लोकांच्या जीवनामध्ये शांत समय फार कमी प्रमाणात असतो. कारण आपल्याला त्या गोष्टी कोणी शिकवलेल्या नसतात. आपण लहान होतो त्यावेळेस घाईघाईत प्रार्थना करायचो, झोप यायची. नंतर तरुण झाल्यावर आपण कामामध्ये व्यस्त होतो, संसारामध्ये व्यस्त होतो. परंतु आपल्या जीवनामध्ये जर आपल्याला प्रभूच्या संगतीमध्ये जवळीक लगट त्याच्याजवळ पाहिजे, तर आपल्याला प्रार्थनेचा शांत समय त्याच्याबरोबर घालवला पाहिजे. कारण हे जग इतकं भयानक झालेलं आहे. नुसता गोंगाट, गोंगाट किती आवाज. आपण घराच्या बाहेर गेलो, जरी घराच्या बाहेर गेलो नाही तरी खिडकीतून वगैरे किती वाईट आवाज येतात. सतत ढोल वाजवलेले असतात, काही ना काही प्रकार असतात. आपल्याला शांत असा समय मिळतच नाहीये प्रार्थना करण्यासाठी किंवा घरातल्या काही गोष्टीसाठी. म्हणून तो शांत समय मिळण्यासाठी आपल्याला एक निश्चित वेळ आणि निश्चित जागा अशी ठरवायला पाहिजे. जेवढे आपण जास्त शांत समयामध्ये तेवढं आपल्या प्रभू येशू बरोबर आपला संबंध अधिक आणि अधिक जोडला जातो. आणि त्याच्यामध्ये आपण वाढत जातो. तो आपल्याला त्याच्या वचनातल्या अद्भुत गोष्टी शिकवतो. तो आपल्याला त्याच्या गौरव करण्यासाठी, त्याची महिमा गाण्यासाठी आपोआपच आपलं जीवन त्याच्या संगतीमध्ये राहण्यामुळे आपण त्याचं गौरव आणि त्याची महिमा गायला शिकतो. सतत आणि सतत आपल्या मुखामध्ये त्याच्या गौरवाचे शब्द येतात. आणि त्याद्वारे काय होतं, आपलं जीवन बदलून जातं. लोक आपल्याला ओळखायला लागतात आणि हे खरे ख्रिस्ती लोकं आहेत. आपलं जीवन प्रभूच्या येशू ख्रिस्तासारखं आपल्याला त्यांनी सांगितलंय, की तुम्ही ख्रिस्ताला परिधान करा. तर आपलं जीवन बदलणं फार गरजेचं आहे. नामधारी ख्रिस्ती आपल्याला राहायचं नाही, कारण आपल्याला ख्रिस्ताने निवडलेलं आहे. जगाच्या स्थापनेपूर्वी फिक्स 1:4 मध्ये लिहिलेलं आहे, की जगाच्या स्थापनेपूर्वी मी तुम्हाला निवडलेले. आज आपण इथे जमलेले प्रत्येक जण का प्रभूच्या सानिध्यात आलेलो होतो? कारण प्रभूने आपल्याला निवडले. आपण नाही त्याच्याकडे गेलो, त्याने निवडले म्हणून आपण आज इथे या ठिकाणी आहोत. आणि ह्यासाठी म्हणून आपण त्याच्या जास्त जवळ जाण्यासाठी, आपलं जीवन बदलण्यासाठी, परिवर्तन होण्यासाठी, खरे ख्रिस्ताला परिधान करण्यासाठी आपल्याला प्रार्थनेमध्ये जास्त समय घालवला पाहिजे. ॲज अ ख्रिश्चन आपल्याला नोइंग अबाउट गॉड आणि नोइंग गॉड ह्यामध्ये फार फरक आहे. अनेक जण फक्त त्याचा अभ्यास करतात, परंतु त्या जीवनामध्ये त्याला उतरवत नाही. त्याच्याबद्दल आपल्याला माहिती नकोय, तर आपल्याला त्याला जीवनामध्ये घ्यायचंय. आपल्याला त्याला जाणून घ्यायचे, कारण तो आपला मित्र आहे, तो आपला सहकारी आहे, तो आपला सखा आहे, तो आपला प्रेमळ पिता आहे, तो आपला मार्गदर्शक आहे आणि त्याला जाणून घेणं आपल्याला फार गरजेचं आहे. कारण त्या जिवंत देवाने ह्या भूतलावर आपल्याला त्यासाठीच ठेवलेलं आहे. आपण जर यशायाचा 43वा अध्याय 7व्या वचनात बघितलं, तर त्याने आपल्याला घडिले आहे. कशासाठी घडिले? आपण वाचूया ते वचन. यशायाचा 43वा अध्याय आणि 7व्या वचनामध्ये प्रभूचं वचन असं सांगतं. यशाया 43 आणि 7वं वचन, की ज्यास माझे नाम ठेविले, ज्यास माझ्या गौरवासाठी उत्पन्न केले, नाम ठेविले, गौरवासाठी उत्पन्न केले, निर्माण केले आणि घडिले, त्या सर्वांस घेऊन या. म्हणजे आपल्याला निर्माण केले, आपल्याला घडिले,
ह्या सर्वच घेऊन म्हणजे आपण जेव्हा प्रार्थनेमध्ये बसतो, त्याच्या गौरवासाठी, त्याच्या महिमेसाठी आपल्याला त्याने निवडलेले आहे आणि त्या प्रार्थनेमध्ये प्रभू बाप्पा आपल्याला मार्गदर्शन करतो. त्याच्या वचनाद्वारे तो आपल्याशी बोलतो. आपण जेव्हा प्रार्थनेद्वारे त्याला आपल्या विनंत्या सादर करतो, आपल्या इच्छा सादर करतो, परंतु देवबाप आपल्याशी कसा बोलतो? त्याच्या वचनातून आपल्याशी बोलतो, त्याच्या सेवकाकरवी बोलतो. अनेक दास असे आहेत, की त्यांना देवापास प्रॉफेसी देतो आणि त्याद्वारे तो आपल्याशी बोलतो. म्हणून आपण नेहमी प्रार्थनेमध्ये वेळ घालवायला पाहिजे. दुसरं आपण त्या जे लोकं जे ख्रिस्ती लोकं देवापावर अतिशय प्रेम करतात, ते जास्त वेळ प्रार्थनेत घालवतात. आपण खूप मोठे-मोठे दास बघितलेले आहेत. आपल्या भारतामध्ये पण आहेत आणि विदेशामध्ये पण आहेत. असे मोठे-मोठे दास आहेत, की ते जास्त वेळ प्रार्थनेमध्ये अर्धा-अर्धा दिवस, 12-12 तास गुडघेवरून प्रार्थनेमध्ये घालवतात. का? तर ते देवाचं सामर्थ्य त्यांना मिळतं. कारण अनेक गोष्टी, अनेक प्रार्थनांची उत्तरं ज्यावेळेस आपण त्याच्या समोर नम्र येऊन, गुडघ्यावर येऊन प्रार्थना करतो, त्यावेळेस देवाचं सामर्थ्य त्या व्यक्तीमध्ये येतं आणि अनेक चमत्कार होतात, अनेक अद्भुत गोष्टी घडतात. देव त्यांच्याकरवे त्या अद्भुत गोष्टी आपण बेनिहींचं उदाहरण बघतो. अनेक असे देवाचे सेवक आहेत, की ते तासनतास गुडघ्यावर येऊन प्रार्थना करतात. आपण जुन्या करारात उदाहरण बघितलं तर अब्राहम देखील उत्पत्तीच्या 19 अध्याय 27व्या वचनामध्ये लिहिलं आहे, की तो पहाटे उठून अब्राहम मोठ्या पहाटेस उठून परमेश्वरापुढे उभा राहिला. ज्या ठिकाणी तो गेला ती निश्चित जागा होती. एक निश्चित जागा होती त्या ठिकाणी तो गेला. तो पहाटे लवकर उठला. ध्यानात घ्या बहीण-भावांनो, की तो पहाटेस उठून परमेश्वरापुढे उभा राहिला. तो नियमित असं करत असे. आपल्याला देखील आज त्याचीच गरज आहे, की आपण देखील एक निश्चित जागा, एक निश्चित वेळ ठरवून आपण देवबापाच्या समोर गेलं पाहिजे. नियमित गेलं पाहिजे. आज गेलो आणि 2 दिवसांनी नाही, असं नाही करायला पाहिजे. आपण ठरवून ठेवायचं, की मी देवाच्या सानिध्यात बसणारच आहे. तो जिवंत देव माझा प्रेमळ पिता आहे. त्याने मला जिवंत ठेवले, त्याने मला श्वास दिलाय, त्याने मला निवडलेलं आहे. त्याच्या गौरवासाठी मला त्याने निवडले आहे. तर मी त्याच्याजवळ बसणं किती गरजेचं आहे म्हणून नियमित त्याच्या सानिध्यात बसायला पाहिजे. तसंच नव्या करारात मध्ये एक उदाहरण बघूया. आपला प्रिय प्रभू येशू ख्रिस्त हा स्वतः देव होता, तरी मानवाच्या देहात वावरत असताना तो आपल्या पवित्र देवाचं, त्याच्या पित्याच्या सामर्थ्याची आणि त्याच्या मार्गदर्शनाची त्याला गरज होती. आपण बघितलं मार्क पहिला अध्याय आणि त्याच्या 35व्या वचनामध्ये लिहिलंय, की तो सकाळी मोठ्या पहाटेस उठून बाहेर गेला व अरण्यात जाऊन त्याने तेथे प्रार्थना केली. तो देवाचा पुत्र होता. तरी त्याला इतकी गरज होती, की देवबाप्पा जो पिता परमेश्वर त्याच्या सामर्थ्याची त्याला गरज होती. का? तर अद्भुत कृत्य त्याच्याद्वारे होत होते. मेलेले जिवंत होत होते. रोगी बरे होत होते. 5,000 त्याने जीव घातले. हे त्याचं सामर्थ्य पित्याकडून त्याला प्राप्त होत होतं. त्यासाठी तो मोठ्या पहाटेस उठून बाहेर जात असे. अरण्यात जाऊन एकांती प्रार्थना करत असे. आपल्याला देखील ह्या शांत समयाची, देवाच्या सानिध्यात राहायची खूप गरज आहे. आणि मला आशा आहे, की ह्याद्वारे देवबाप आपल्याशी बोलत आहे आणि माझ्या सर्व बहीण-भावांना ते समजत आहे आणि देवबाप त्यांच्याशी पवित्र आत्म्याद्वारे बोलून त्यांना सांगत आहे, की क्वाईट टाईम करा. देवबापाच्या संगतीमध्ये राहा आणि तो शांत समय आपण आपल्या जीवनामध्ये निश्चित करूया आजपासूनच. आज म्हणजे उद्या सकाळपासून. उदाहरणार्थ बघा, ज्यावेळेस आपले आई-वडील किंवा बहीण-भाऊ आता हल्लीच्या जगामध्ये प्रेम राहिलेलं नाही. देवाचं वचन सांगतं शेवटच्या काळात प्रीती राहणार नाही आणि तसंच होत आहे. आणि आपण जर आई-वडिलांशी बोललो नाही किंवा मोठ्या भावाशी बोललो नाही, काहीतरी कारणास्तव, तर त्यांना किती वाईट वाटत असेल, आई-वडिलांना किती वाईट वाटत असेल. आम्ही लहान होतो तेव्हा माझे आई-वडील रात्रीचे असे एकमेकाशी बोलत बसायचे. त्यांना त्यांचं दुःखी बोलणं असायचं. का? तर माझे मोठे भाऊ कधी-कधी त्यांच्याशी बोलायचे नाहीत समोरून गेले तरी. ते ते दुःख मला आता कळतं आणि त्यांना जर एवढं दुःख व्हायचं, तर आपल्या जिवंत देवाला किती दुःख होत असेल जर आपण त्याच्याशी बोललो नाही, प्रार्थनेमध्ये त्याच्याशी समय घालवला नाही, तर त्याला किती दुःख होत असेल. कारण त्याने आपल्याला त्याच्यासाठी निवडलेले आहे, त्याचं गौरव करण्यासाठी, त्याच्या संगतीमध्ये राहण्यासाठी निवडलेले आहे. म्हणून आपल्या जिवंत देवाबरोबर आपल्याला त्याच्या संगतीमध्ये शांत वेळेमध्ये राहणं आणि प्रार्थनेमध्ये वेळ घालवणं खूप गरजेचं आहे. कारण प्रार्थना ही प्रार्थना करणारा मनुष्य हा देवाचा सहकारी असतो. कारण त्याद्वारेच
देव मानवाला त्याच्या योजना प्रगट करीत असतो. जुन्या करारामध्ये जर आपण 18वा अध्याय वाचला, त्याच्यामध्ये तुम्ही सर्वांना माहिती आहे सदोम गोमोराचा नाश करायचा होता. त्यावेळेस पवित्र परमेश्वर देव अब्राहमाला ते वचन असं सांगतं, की हे जे मी काय करणार आहे, ते मी अब्राहमापासून लपवू काय? म्हणजे सदोम गोमोराचा नाश मी करणार आहे, तर तो मी अब्राहमापासून लपवू काय? असं परमेश्वर म्हणतो. तसंच आमोस याच्या 3रा अध्याय 7व्या वचनात प्रभू परमेश्वराचं वचन आपल्याला सांगतं, की प्रभू परमेश्वर आपले रहस्य, आपले सेवक संदेष्टे यास कळविल्याशिवाय खरोखर काहीच करीत नाही. आपण बघितलं जुन्या करारामध्ये अब्रामापासून मी लपवू काय जे करणार आहे ते. तसंच प्रभू परमेश्वराला जे काही करायचं असतं ते रहस्य आपल्या संदेष्टांना तो कळवतो आणि आपण देवाची लेकरं आहोत. योहान 17 मध्ये आहे. योहान 1:12 मध्ये आहे, की आपण देवाची लेकरं आहोत. मग ह्या लेकरांना कळवण्यासाठी आपल्याला त्याच्या संगतीमध्ये राहणं खूप गरजेचं आहे. त्याचे रहस्य प्रगट करण्यासाठी, ते रहस्य जाणून घेण्यासाठी आपल्याला त्याच्या संगतीमध्ये राहायला पाहिजे. तसंच 1 कोरिंथाचा 2रा अध्याय 10व्या वचनामध्ये आपण बहीण-भावांनो लिहून घ्या हे वचन, नंतर ह्याचं तुम्ही मनन चिंतन करून आपल्या हृदयात ते साठवून ठेवा. देवाने ते स्वतःच्या आत्म्याच्या द्वारे आपल्याला प्रगट केले. कारण आत्मा हा सर्व गोष्टींचा व देवाच्या रहस्यांचाही शोधक आहे. आपलं तारण झालेले, सर्वांचं तारण झाले अशी अपेक्षा करते मी. आणि आपण येशू ख्रिस्ताला आपल्या जीवनामध्ये त्याला आपला मालक म्हणून, आपला प्रभू म्हणून, माझा स्वामी म्हणून स्वीकारलेलं आहे. संपूर्ण जीवन आपण त्याच्याजवळ समर्पित केलेलं आहे. आपल्या पापांची त्याने क्षमा केलेली आहे. त्यामुळे आपला नवीन जन्म झालेला नवीन जन्म ज्या क्षणी होतो, ज्या क्षणी आपलं तारणाचा अनुभव येतो, त्याच क्षणाला पवित्र आत्मा आपल्यामध्ये येतो. आणि हा पवित्र आत्मा आपल्याला सर्व गोष्टी देवबापाच्या रहस्याच्या गोष्टी आपल्याला शिकवतो. त्याचं उदाहरण कसं? तर जर आपल्याला जीवनामध्ये आपण एखादी दिवसभरामध्ये काही चूक केली असेल किंवा एखादी गोष्ट जी देवबापाला आवडत नाही, ती जर केली असेल, तर हा पवित्र आत्मा आपल्याला टोचणी लावतो. जर ही टोचणी जर आपल्याला लागली नाही ना, तर त्याचा अर्थ आपलं तारण झालेलं नाही. म्हणून आपलं तारण झालं की नाही ह्याचा देखील आपण अनुभव घ्यायला पाहिजे आणि ह्या तारणानंतर आपली आत्मिक वाढ देखील व्हायला पाहिजे. ती आत्मिक वाढ प्रभू येईपर्यंत, रॅप्चर होईपर्यंत होणं फार गरजेचं आहे. कारण जर आपण आत्म्यात वाढलो नाही, की माझं तारण झाले आता मी स्वर्गामध्ये जाणार, इतकं बोलून चालत नाही. तर आपल्याला स्टेप बाय स्टेप प्रोसेस असतो तो, की आपल्याला आत्म्यामध्ये पुढे वाढलं पाहिजे. आणि जसं आपण आत्म्यामध्ये वाढत जातो, तसं पवित्र आत्म्याद्वारे देवबापा आपल्याला अनेक रहस्य सांगतो, अनेक गोष्टी शिकवतो आणि त्या गोष्टींच्याद्वारे, त्या रहस्यांच्याद्वारे आपल्या आत्म्यामध्ये जी कमतरता असेल, आपल्या जीवनामध्ये जे देवबापाला आवडत नाही त्या गोष्टी असतील, त्या आपल्याला काढून टाकण्यासाठी पवित्र आत्मा आपल्याला मदत करतो आणि यासाठी आपल्याला हा शांत प्रार्थनेचा समय प्रभूच्या सानिध्यात घालणं खूप, खूप, खूप गरजेचं आहे बहीण-भावांनो. आपल्याला जेव्हा एखादी व्यक्ती, विश्वासू व्यक्ती, ख्रिस्ती व्यक्ती प्रार्थनेला बसते, त्यावेळेस ती देवाशी बोलते आणि देव आपल्याशी वचनाद्वारे बोलते. आपलं हे खरोखर तसं पाहिलं तर आपलं हे ख्रिस्ती जीवन साधं, सोपं, सरळ नाहीये. सर्वांना वाटत असेल काय नुसतं प्रार्थना करायची, वचन वाचायचं. इतर विधर्मी लोकांसारखं नाहीये, की पहाड चढून जायचं किंवा गंगेला जायचं किंवा नारळ फोडायचे, इतकं हार तुरे घालायचे. असं त्यांना भरपूर पैसा खर्च करावा लागतो. आपल्याला काय नुसतं वचन वाचायचं आणि प्रार्थना, हात जोडून प्रार्थना करायची. परंतु हे सोपं नाही. का माहितीये, की ज्या लोकांचं तारण झालेलं आहे, जे लोकं ख्रिस्ती विश्वासणारे आहेत, त्यांच्या मागे हा सैतान हात धुवून मागे लागतो. इफिसकारास पत्र याचा 6वा अध्याय आणि 12व्या वचनामध्ये आपण वचन बघूया, की आपले युद्ध रक्त-मांसावरून नव्हे, तर सत्ता, अधिकार या अंधकारमय जगाचे अधिपती, आकाशातला दुरात्मा समूह याबरोबर आहे. आणि ह्यासाठी आपल्याला फार, फार गरजेचं आहे या जगामध्ये राहत असताना. हे जग सैतानाने भ्रष्ट करून सोडलेलं आहे आणि ह्या जगामध्ये आपल्याला खरं ख्रिस्ती जीवन जगायचं असेल, आपल्याला रॅप्चरला वर जायचं असेल, तर आपल्याला प्रभूच्या सानिध्यात राहून, त्याच्या संगतीमध्ये राहून, त्याच्या वचनात राहून आपल्याला जीवन जगायचं आहे. ते जगातल्या संघर्षामध्ये जाण्या अगोदर आपल्याला प्रार्थनेमध्ये वेळ घालवायचा आहे. त्याच्याकडून ते सामर्थ्य मिळवायचं आहे. त्याच्याकडून त्या वचनातून जे सामर्थ्य मिळतं, वचन फार सामर्थ्यशाली आहे. ते हातोड्यासारखं आहे. ते
खडकाला फोडून जाणार असं वचन आहे. तुम्हाला बहुतेकांना सर्वांना ही वचनं माहिती आहेत, म्हणून मी ती वाचत नाही. परंतु इतकं सत्य आणि सामर्थ्यशाली वचन आपल्या हातात पाहिजे. कारण ह्या सैतानाला आपल्याला जर हरवायचं असेल, तर ती वचनाची तलवार आपल्या हातामध्ये पाहिजे. म्हणून हा शांत समय प्रभूच्या सानिध्यात आपण घालवला पाहिजे. त्यासाठी आपल्याला वेळ दिला पाहिजे. प्रार्थनेत त्याच्या चरणाशी आपण बसलं पाहिजे. खूप खूप महान आपला परमेश्वर आहे. त्याने आपल्याला निवडले. आपण खरोखर ब्लेसेड आहोत. अनेक जगामध्ये करोडो लोक आहेत. त्यांना माहिती आहे येशू ख्रिस्त कोण आहे. ईस्टर माहिती आहे त्यांना, ख्रिसमस माहिती आहे, जावळ्याचा रविवार माहिती आहे. परंतु खरा ख्रिस्त ते जाणून घेत नाहीत. आपण निवडलेले ब्लेसेड लोक आहोत. आपल्याला खरा ख्रिस्त आपण हृदयात त्याला घेतलेलं आहे. म्हणून आपल्याला त्याच्या बरोबरचे रिलेशन वाढवायचे. त्याच्या संगतीमध्ये आपल्याला अतूट प्रेमाचं नातं टिकवून ठेवायचं असेल, तर हा आपल्याला शांत समय घालवायला पाहिजे. ही देवबापाची इच्छा आहे. 1 थेसलनी आणि त्याचा 5वा अध्याय आणि 16 वचन आपण जर वाचलं, 1 थेसलनी याचा 5वा अध्याय आणि 16 वचनामध्ये आपण बघू, सर्वदा आनंदित असा, निरंतर प्रार्थना करा, सर्व स्थितीत उपकार स्मरण करा, कारण तुम्हाविषयी ख्रिस्त येशूमध्ये देवाची हीच इच्छा आहे. सर्व स्थितीत प्रार्थना करा, उपकार स्तुती करा आणि देवबापा इतका महान आहे, इतका चांगला आहे की तो आपली प्रार्थना ऐकतो. त्याची कान आपल्याकडे असतात. तुम्हाला माहितीये की मलाखीच्या पुस्तकामध्ये देवबाप जेव्हा विश्वासणारे बोलत असतात, देवबापा आपले कान देऊन आपलं ऐकतो. जेव्हा 2 विश्वासणारे बोलत असतात, म्हणून आपण नेहमी बोलत असताना सांभाळून बोललं पाहिजे, कारण त्या जिवंत परमेश्वराची कान आपल्याकडे असतात. प्रभूला खूप धन्यवाद देऊया. म्हणून आपण आपल्या प्रेमळ पित्याबरोबर वेळ घालवायला पाहिजे. हे कसं पाहिजे? रेग्युलर बेसिसवर पाहिजे. आज केलं, 4 दिवस नाही, मला झोप आली किंवा मी उठलेच नाही, आणि हे कारण आपल्या जीवनामध्ये आता द्यायची नाहीत. कारण आता आपण प्रौढतेपर्यंत गेलेलो आहे. आपण दूध पित नाहीत. म्हणून आपल्याला ही असली कारणं, छोटी कारणं देण्याची गरज नाही. ते देवबापाला माहित असतं या सर्व गोष्टी. म्हणून आपणच आपल्याला सवय लावून ठेवली पाहिजे, शिस्त लावली पाहिजे. कारण आपला देव शिस्तीचा देव आहे आणि त्या प्रभूच्या बरोबर रेग्युलर बेसिसवर आपण त्याच्या संगतीमध्ये राहायला पाहिजे. दावीद कसा म्हणतो स्तोत्रामध्ये की हरिणी जशी पाण्याच्या प्रवाहाजवळ लुलपते, तसा हे देवा माझा जीव तुझसाठी लुलपत आहे. आपला देखील जीव त्या पवित्र पित्याला भेटण्यासाठी लुलपला पाहिजे, कासावीस व्हायला पाहिजे, ती उर्मी यायला पाहिजे की मी आता कधी प्रार्थनेला बसू. आमच्या नर्सेसच्या प्रेयर मीटिंग मध्ये आज खूप छान वाटतं मला. कितीतरी लोक आहेत आमच्या नर्सेसच्या प्रेयर, ते 3 कधी वाजतात अशी वाट बघत असतात. रिटायर झालेल्या आहेत, ड्युटी करणाऱ्या बहिणी आहेत, परंतु 3 कधी वाजतात ह्याची त्यांना उत्सुकता लागलेली असते. आणि कधी आम्ही जॉईन होतो, कधी आम्ही स्तुती आराधना करतो. अशी उत्सुकता आपल्याला लागली पाहिजे की मी माझ्या पवित्र प्रेमळ पित्याच्या सानिध्यात कधी बसेल, आणि तो जीव आपला लुलपला पाहिजे जसा दाविदाचा आहे. ह्या शांत समयाची प्रार्थनेची आपण तयारी कशी करायची? तर ह्यासाठी एक म्हण आहे मराठीमध्ये, माझी आई नेहमी म्हणायची, लवकर निजे लवकर उठे त्यास आरोग्य धन प्राप्ती मिळे. ते आम्ही लहानपणी ऐकलेले, पण ते आता कळतंय की खरोखर तसं आहे की लवकर झोपल्यावर आपण लवकर उठतो आणि आपल्याला फ्रेश वाटतं. आणि जर आपल्याला ती सवय लावून घ्यायला पाहिजे लवकर झोपायची, सिरियल बघायची नाही, काय नाही, आणि टीव्हीवर पण जास्त वेळ घालवायचा नाही. एक दिवशी असंच आमची सिस्टर, ज्या सिनियर सिस्टर आहे, त्यांचा मेसेज चालू असताना किती वेळ सिरियल बघतात, मग ते आपल्या डोक्यातच राहतं आणि ते मनाला फार लागलं, कारण मी पण बघत होते सिरियल्स. म्हणजे होतं, उत्सुकता होते. आपण सर्व मानव आहोत, आपण बघत असतो. परंतु कधी कधी देवबाप आपल्याला पवित्र आत्म्याच्या द्वारे टोचणी लावतो की ह्या गोष्टी त्याला नाही आवडत, आपण त्यामध्ये जास्त जायला नकोय. एखाद्या दुसऱ्या बातम्या बघितल्या किंवा काहीतरी चांगलं असेल ते बघितलं तर ठीक आहे, परंतु त्याच्यामध्ये वाहत जायला नको. तर ह्यासाठी आपण उदाहरण ह्याच्यासाठी दिलं की आपण रात्री लवकर झोपल्यावर आपण सकाळी लवकर उठू शकतो. कारण का माहितीये का, जसा येशू ख्रिस्त पहाटे उठून देवाच्या सानिध्यात होता, अब्राहम देखील लवकर पहाटे उठून प्रभूच्या समोर उभा राहत असा, तसं आपण देखील पहाटे उठून. तर पहाटे उठायचं काय कारण आहे? तर ज्यावेळेस 7-8 वाजतात त्यावेळेस सर्वांची गडबड असते, आवाज असतात, गोंगाट असतो, बेल वाजते, कोणाचं दूधवाला येतो किंवा मुलं शाळेत जायचं असतं किंवा घरामध्ये गडबड सुरू होते 7 नंतर, 6:30, 6 नंतर. म्हणून आपण नेहमी
त्या अगोदर म्हणजे पहाटेची वेळ ही खूप चांगली वेळ आहे आणि ती आपण निश्चित केली पाहिजे आणि त्याद्वारे आपण प्रार्थनेला बसलं पाहिजे. प्रार्थनेला बसताना आपण स्वच्छ तोंड धुवून किंवा अंघोळ करून चहा, कॉफी घेऊन बसलं पाहिजे. म्हणजे कसं होतं, झोपेमध्ये प्रार्थना न होता आपलं लक्ष दुर्लक्षित होत नाही. जर आपण तोंड न धुता, अंघोळ न करता किंवा व्यवस्थित झोप झालेली नसताना जर बसलो, तर एक वचन वाचलं की डुलकी लागणार. मग त्याला काही त्या प्रार्थनेला अर्थ राहणार नाही. म्हणून आपण अगदी स्वतःला व्यवस्थित जागृत करून प्रार्थनेसाठी बसलं पाहिजे. प्रार्थनेला बसताना आपल्या हातामध्ये बायबल पाहिजे, नोटबुक पाहिजे, पेन पाहिजे आणि एक चांगली अशी जागा बघून, निश्चित जागा जिथे आपल्याला आपलं मन एकाग्र होईल, विचलित होणार नाही. कोणत्याही आवाजाने किंवा कोणाला दुसऱ्या घरातल्या लोकांनाही डिस्टर्ब होणार नाही. अशी एक निश्चित जागा ठरवायची आणि त्या ठिकाणी आपण प्रार्थनेला आपल्या प्रभूच्या सानिध्यात बसायला पाहिजे. एकही अशी वस्तू आपली बाजूला ठेवायची नाही, की ज्याद्वारे आपलं दुर्लक्ष होईल किंवा फोन किंवा मोबाईल. हल्ली फोन, मोबाईलशिवाय आपल्याला काहीच दुसरं सुचत नाही. ते पाहिजेच जवळ 24 तास पाहिजे. तर त्यावेळेस प्रार्थनेच्या वेळेस आपला हा फोन किंवा मोबाईल बाजूला ठेवला पाहिजे आणि शांत राहून देवाची वाणी ऐकायचा प्रयत्न करायला पाहिजे. देवबापा इतका चांगला आहे ना, की तो आपल्याशी वचनातून बोलतो. जर तो जबरदस्ती करत नाही, पण आपली इच्छा पाहिजे, की मी देवाकडून काहीतरी ऐकावं किंवा देवाकडून मला काहीतरी आशीर्वाद मिळावा, तरच देव देतो आपल्याला. आपण जर झोपून राहिलो आणि देवाला म्हटलं आशीर्वाद दे, तर देवबाप देईल का? नाही देणार. म्हणून आपल्याला ती तयारीनिशी आपण त्याच्या सानिध्यात गेलं पाहिजे. स्तोत्र 51:17 मध्ये लिहिलंय, की "भग्न व अनुतप्त हृदय परमेश्वर तुच्छ मानित नाही." ज्यावेळेस आपण प्रार्थनेला बसतो, त्यावेळेस आपल्या हृदय अगदी पवित्र, शुद्ध असं पाहिजे. आपल्याला माहिती आहे, पापी लोकांची प्रार्थना देवबाप ऐकत नाहीये. म्हणून आपलं हृदय स्वच्छ आणि पवित्र असं हृदयाने आपण त्याचं स्तुती-स्तवन करण्यासाठी, प्रार्थनेसाठी, वचन वाचण्यासाठी बसलं पाहिजे. प्रार्थनेला बसताना जर आपण वही आणि पेन घेऊन बसलं, वचन वाचलं, तर त्यामध्ये देवबापा आपल्याला काय मार्गदर्शन करतो ते आपल्याला लिहून घेता येतं. कारण काय होतं, की आपण वाचतो आणि नंतर आपल्याला लक्षात राहत नाही, की काय वाचलं. कारण दिवसभर मग खूप गडबड असते. हे कामं, ते कामं आणि भरपूर काय-काय असतं. त्यामुळे आपल्या ते लक्षात राहत नाही. म्हणून आपण काय वाचलं, ते आपण ती गोष्ट त्याद्वारे स्वतःला प्रश्न विचारायचे, की मी आता एकच अध्याय घेतला, एक पुस्तकातला एक अध्याय घेतला आणि त्या पहिल्या दिवशी मी फक्त 10 वचनं वाचले आणि त्या 10 वचनामध्ये आपल्याला असं करायला पाहिजे, की ते परत-परत वाचायचे, समजेपर्यंत वाचायला पाहिजे आणि ज्यावेळेस आपण वाचतो त्यावेळेस आपल्याला त्यातून काय-काय गोष्टी शिकायला मिळतात. उदाहरणार्थ पहिली गोष्ट आपल्याला त्यातून काय मिळते, की मी आज ह्या वचनातून जे 10 वचनं मी वाचले त्यातून मी काय नवीन गोष्ट शिकले. तसंच मला देवापानी कोणती आज्ञा दिली त्या वचनातून, की मी ती पाळली पाहिजे. तसंच दुसरी गोष्ट आहे, की कोणती चूक आहे ज्यातून मला स्वतःला वाचवायला पाहिजे. आपल्या हातून खूप चुका घडतात. आपण मानव आहेत. कोणीही व्यक्ती असा नाही, की तो पाप केल्याशिवाय राहत नाहीये. सर्वजण पापी आहेत आणि देवाच्या गौरवाला अंतरले आहेत. म्हणून आपल्याला त्या वचनातून आपल्याला ते दाखवून देतो देव, की माझ्याकडून काय चूक झाली किंवा काय पाप झालेले आहे, की ज्याचा मला त्याग केला पाहिजे, त्या चुका मी सुधरवल्या पाहिजे, ते लिहून घेण्यासाठी किंवा देवबापाने अशी त्या वचनातून, त्या 10 वचनातून माझ्यासाठी कोणते आशीर्वाद ठेवलेले, कोणती अभिवचनं मला दिलेली आहेत आणि ते मी लिहून ठेवल्यावर मी त्याचं मनन चिंतन करून ते माझ्या जीवनात ते लागू करेल. हे आपल्याला ज्यावेळेस आपण नोटबुक घेऊन ठेवतो, वचन वाचतो, त्यावेळेस ते आपल्याला फार-फार गरजेचं आहे. याच्यासाठी आपल्याला प्रार्थना करत असताना जर आपण उदाहरणार्थ अर्धा तास ती वेळ निश्चित केली, एक जागा ठरवली, वेळ निश्चित केली, तर साधारण आपण अर्धा तास प्रार्थनेसाठी वेळ निश्चित केली, तर 15 मिनिटं वचन वाचायला आणि 15 मिनिटं प्रार्थनेसाठी वेळ द्यायला पाहिजे. आणि मनात एक उद्देश ठेवला पाहिजे, की मी जी प्रार्थना करते तो उद्देश असा पाहिजे, की देव माझ्याशी बोलेल. किंवा मला जे माझं दुःख आहे किंवा जे माझ्या मनातले प्रश्न आहेत, ते मी देवाला विचारणार आहे. आणि त्याद्वारे पवित्र आत्मा कार्य करेल आपल्या जीवनामध्ये आणि त्या प्रार्थनेमध्ये आपण बसत असताना देवबाप आपल्याला त्याच्या वचनातून प्रगटीकरण देखील देईल. आपल्या मनामध्ये जर इच्छा असेल, उर्मी असेल, तर प्रभू आपल्याला त्या क्षणाला प्रगटीकरण देतात. असं ते प्रगटीकरण काय देतो प्रभू बाप्पा आपल्याला? ते मन लावून ते वाचत राहायला पाहिजे, सतत वाचत राहायला पाहिजे. 4 वेळेस ते वचन वाचलं तरी ते आपल्याला समजायला पाहिजे आणि मग ते आपण वहीत लिहून ठेवायला पाहिजे. आपण हे शिकलं पाहिजे. अगदी सुरुवातीला होणारच नाही, परंतु हळू-हळू आपल्या जीवनामध्ये ते कार्य पवित्र आत्म्याद्वारे
सुरुवात होते. प्रार्थना करायच्या अगोदर आपण प्रथम देव बापाची स्तुती केली पाहिजे. खूप खूप महत्वाचे, कारण तो जिवंत देव आहे आणि त्याच्या स्तुती आराधनेसाठी त्याने आपल्याला निवडलेलं आहे. त्याच्या आपण आत्ताच वाचलं ते यशाया 43:7 मध्ये त्याच्या गौरवासाठी त्याने आपल्याला निर्माण केले, घडिले आणि म्हणून आपण त्याची स्तुती करायला पाहिजे. ह्या प्रार्थना आणि देवाची स्तुती करणे हे आध्यात्मिक सामर्थ्याचे 2 पंख आहेत. आध्यात्मिक सामर्थ्याचे 2 पंख प्रार्थना आणि स्तुती करणे. स्तुतीमध्ये देव उतरून येतो. त्याला खूप आनंद होतो. त्याची महिमा गात असताना प्रभूला आनंद होतो आणि त्या प्रार्थनेमध्ये, त्या स्तुतीमध्ये तो उतरून येतो. आपण बघितलं, जर विमान उडत असेल, त्याला 2 पंख असतात आणि ते पंख जर 2 नसतील, एकच असेल तर विमान उडेल का? किंवा त्या एका पंखातून जर त्याची मशीन बंद पडली, तर विमान खाली पडेल आणि लोकं आतमध्ये असतील तर सर्व मरून जातील, की नाही? मग त्या 2 पंखामुळे त्या विमानाला बळ मिळतं, सामर्थ्य मिळतं, शक्ती मिळते आणि ते विमान आकाशामध्ये उडतं. तसंच पक्ष्यांचं देखील आहे. जर पक्षाला एकच पंख असेल तर तो उडू शकेल का? नाही. तर त्या पक्ष्यांना 2 पंख असतात आणि त्या सामर्थ्याने ते बळ त्यांना निर्माण होतं 2 पंखाने. ते अशी उडत वर आकाशात भरारी मारतात, उंच भरारी मारतात. तसंच आपलं जीवन देखील स्तुती आणि प्रार्थनेने भरलेलं असेल. सतत मुखामध्ये त्याचे स्तुती-स्तवनाचे शब्द असतील आणि आपण प्रार्थनासमय जीवन आपलं असेल, तर आपलं आध्यात्मिक सामर्थ्य आपल्याला मिळतं. आपल्याला आध्यात्मिक बळ मिळतं. म्हणजे सैतान कितीही काही आणू दे, तर त्याच्याशी सामना करायला आपल्याला सामर्थ्य प्राप्त देवबापाकडून होतं. म्हणून स्तुती आणि प्रार्थना हे सामर्थ्याचे 2 पंख आपल्या जीवनामध्ये असणे फार फार गरजेचं आहे. हे प्रार्थनेसाठी काही तत्व आहेत. आपण जेव्हा फ्रिज आणतो घरी किंवा कोणती नवीन वस्तू आणतो, ओव्हन किंवा फ्रिज किंवा काही वॉशिंग मशीन, तर त्याच्यावर एक मॅन्युअल येतं. त्याच्यामध्ये सर्व सूचना लिहिलेल्या असतात, की कसं लावायचं ते, कसं ऑपरेट करायचं आणि कशाप्रकारे त्याला असा ऑपरेट केल्यामुळे ते जास्त दिवस टिकेल आणि आपल्याला त्या मॅन्युअल वाचल्यानंतरच ती मशीन किंवा ती वस्तू आपल्याला वापरता येते. तसंच आपल्या जीवनामध्ये देखील ह्या काही प्रार्थनेच्या काही मॅन्युअल्स आहेत, काही तत्व आहेत आणि ते आपल्या जीवनामध्ये असं आपण ते अनुसरलं पाहिजे. येशू ख्रिस्ताने त्याच्या शिष्यांना प्रार्थना शिकवली. जर आपण प्रभूची प्रार्थना जर व्यवस्थित त्याचं मनन केलं, तर आपल्याला कळून येते, की स्टेप बाय स्टेप त्याने कशाप्रकारे ती प्रार्थना शिकवलेली आहे. तसंच आज आपण बघणार आहोत, की ह्या प्रार्थनेचे 5 तत्व आहेत आणि ते 5 तत्व आज आपण बघणार आहोत आणि ते फार महत्त्वाचे, आवश्यक आहेत आपल्या जीवनामध्ये. त्याद्वारे, त्या प्रकारे आपण प्रार्थना केली असेल, तर देवाला त्याद्वारे केलेली प्रार्थना खूप आवडते आणि म्हणजे ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांची प्रार्थना तशीच असली पाहिजे. ह्याचं सर्वात त्या प्रार्थनेमध्ये 5 तत्व म्हणजे फॅक्ट्स, FACTS. ह्याच्यामध्ये फॅक्ट्समध्ये एफ म्हणजे फेथ. आता सर्वांना माहिती आहे विश्वास काय आहे. इब्रिकराचं पत्र याचा 11वा अध्याय 6व्या वचनामध्ये, विश्वास वाचून देवाला संतोष होणे अशक्य आहे. कारण देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास धरला पाहिजे, की तो आहे. त्याचकडे धावत जाणाऱ्याला तो प्रतिफळ देणारा आहे. विश्वास हा फार महत्वाचा आहे. ज्यावेळेस आपण प्रार्थनेला बसतो, त्यावेळेस आपला हा विश्वास दाखवून दिला पाहिजे. तो कृतीत आला पाहिजे. संशय न धरिता, याकोबाच्या पत्रामध्ये आपल्याला पहिला अध्यायात माहिती आहे, की संशय न धरिता तुम्ही मागा, म्हणजे तुम्हास मिळेल. आपल्याला देवबापा इतका चांगला आहे, की आपण जेव्हा मागतो तेव्हा तो देतो. आज आम्ही कितीतरी प्रार्थनेची उत्तरं आम्हाला मिळालीत. असाध्य रोग, कॅन्सर सारखे रोग प्रार्थनेने येशू ख्रिस्ताच्या नावात बरे झालेले आहेत. आम्ही फक्त विश्वास ठेवून प्रार्थना करतो, कळकळीने प्रार्थना करतो आणि आम्हाला माहिती आहे आपला जिवंत देव ती प्रार्थना ऐकेल आणि त्याचं उत्तर देईल. कधी-कधी वेळ लागतो, पण आम्ही सोडत नाही. मागत राहतो, मागत राहतो. कारण देवा म्हणतो तुम्ही मागा म्हणजे तुम्हास मिळेल आणि आपला जिवंत देव आपल्याला देतो. तो प्रतिफळ देणारा परमेश्वर आहे. आपल्याला माहितीये, की थेसलोनिकराच्या पुस्तकात मध्ये देखील आहे. 1 मिनिट. अ, याकोबाच्या पत्रामध्ये, याकोबाचं पत्र याच्यामध्ये 1 मिनिट. 2रा अध्याय आणि 20वं वचन. अरे असमंजस मनाच्या मनुष्या, क्रिया वाचून विश्वास निरर्थक आहे. आपली जर क्रियाच नसेल, जर आपण विश्वासच ठेवला नाही नसेल, तर त्या प्रार्थनेचं उत्तर आपल्याला मिळणार नाही. म्हणून ह्या प्रार्थनेमध्ये, फॅक्ट्समध्ये एफ म्हणजे सर्वात महत्वाचा विश्वास हा खूप खूप महत्वाचा आहे. दुसरं आहे
ॲडोरेशन. ए म्हणजे ॲडोरेशन म्हणजे आपल्याला देवबापाची महिमा गाणे, त्याचं गौरव करणे फार फार गरजेचं आहे. आपण जर प्रगटीकरणाचं पुस्तक याचा 4था अध्याय आणि 8वं वचन बघितलं तर असंख्य दिव्यदूत स्वर्गामध्ये परमेश्वराची स्तुती गातात. पवित्र, पवित्र, पवित्र बोलून त्याला गौरवितात, त्याला महिमा देत. ते थकत नाहीत, थांबत नाहीत. आपल्याला देखील जाऊन तिकडे तेच करायचंय. आपण रॅप्चरला जाणार आहे हे सर्वांना माहिती आहे ना? आपण सर्वांना विश्वास आहे ना, खात्री आहे ना, की आपण रॅप्चरला प्रभू येशू बरोबर जाणार आहोत. तर आपण इथे प्रॅक्टिस केली पाहिजे, की आपल्याला रात्रंदिवस तिथे आपल्या जिवंत देवाच्या समोर उपडं पडून आपल्याला पवित्र, पवित्र, पवित्र हे म्हणायचं आहे. त्याचं गौरव करायचे, त्याची गुणगान गायची आहेत. यशायाचा 43वा अध्याय 7व्या वचनात आपण बघितलेलेच आहे. त्याच्या गौरवासाठी आपल्याला त्याने निर्माण केलंय आणि ज्यावेळेस आपण स्वर्गामध्ये जाऊ येशू ख्रिस्ताबरोबर, त्यावेळेस आपल्याला तिथे अधिक पटीने, देवदूतांपेक्षा जास्त पटीने, कारण त्याने आपल्याला निर्माण केलेलं आहे. आपल्याला मुख दिलेलं आहे बोलण्यासाठी. आपल्याला त्याने जिवंत ठेवलेलं आहे. आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे पापांची क्षमा केलेली आहे. त्याच्या रक्ताने आपण धुतले गेलो आहोत. त्याने आपल्याला निवडलेलं आहे आणि म्हणून आपल्याला अधिक आणि अधिक इथे प्रॅक्टिस केली पाहिजे त्याच्या ॲडोरेशनची, म्हणजे त्याच्या गौरव करण्याची, त्याची स्तुती आराधना करण्याची. सी म्हणजे कन्फेशन. कन्फेशन म्हणजे काय? तर पापाची कबुली. ह्याच्यामध्ये 2 कन्फेशन आहे. पहिलं कन्फेशन की तो किती महान आहे. हे कबूल केलं पाहिजे. तो जिवंत देव आहे. तो सामर्थ्यशाली परमेश्वर आहे. सर्व सृष्टी त्याने अवघ्या शब्दाने निर्माण केलेली आहे. आपल्याला त्याने निर्माण केले आणि ह्या जगामध्ये आपल्याला त्याने त्याचं लोक म्हणून ठेवलेलं आहे. जसे इस्रायल त्याची खास प्रजा आहे, तसे हे विश्वासणारे देखील त्याची खास लोक आहेत. आणि म्हणून आपल्याला त्याचं ते कन्फेशन केलं पाहिजे, की माझा देव, माझा जीवन देव प्रभू, तू किती महान आहेस, तू पवित्र आहेस, तू अगापे प्रेम करणारा आहेस, तू अगम्य प्रकाशात चालणारा परमेश्वर आहेस आणि तुझ्यासमोर अन्य देव नाहीच नाही. तुझ्या तुल्य कोणी नाहीच नाही. हे कन्फेशन केलं पाहिजे आपण आणि त्यानंतर आपण आपल्या पापांची कबुली दिली पाहिजे. सर्वात प्रथम आपण विश्वास ठेवला पाहिजे. नंतर ॲडोरेशन म्हणजे आपण त्याची महिमा, स्तुती, गौरव केलं पाहिजे. नंतर त्याचं कन्फेशन केलं पाहिजे. तो किती महान परमेश्वर आहे, गौरवी राजा आहे आणि त्यानंतर आपण आपल्या पापांची कबुली दिली पाहिजे. दावीद स्तोत्रामध्ये काय म्हणतो? 66वा अध्याय आणि 18व्या वचनामध्ये म्हणतो, "माझ्या मनात दुष्कर्माचा विचार असता, तर प्रभू माझे न ऐकता." विचार करा बहिणीनो, की पापी मनुष्याची प्रार्थना देव ऐकत नाही. पापी अंतःकरणाने केलेली प्रार्थना देव कधीच ऐकत नाही. म्हणून आपण तर दररोज पाप करतो, चुकतो, लबाड बोलतो. काही लबाड बोलणं फार मोठं पाप आहे. हे प्रगटीकरणाच्या पुस्तकात तुम्ही 2 ठिकाणी लिहिले 21व्या अध्यायामध्ये आणि 22व्या अध्यायामध्ये, की लबाड बोलणाऱ्याला देवाच्या राज्यात प्रवेश नाही. आपल्याला हे खूप साधं वाटतं ना? की लबाड बोलणं एवढं काही हे नाही. चांगल्या गोष्टीसाठी लबाड बोललं तर काय होतं? असं आपण सहज बोलून जातो. पण नाही. ह्या ज्या देवपाने आज्ञा दिलेल्या आहेत, नियम दिलेले आहेत, त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं आहे, की लबाड बोलणं हे पाप आहे आणि त्या लबाड बोलणाऱ्याला देवाच्या राज्यामध्ये प्रवेश नाही. जीवनी पुस्तकातलं त्याचं नाव खोडलं जाणार. म्हणून आपण खूप सावध रीतीने नेहमी बोललं पाहिजे. लबाड बोलायचं टाळलंच पाहिजे. म्हणजे नाही बोलायलाच नको लबाड बोलणं. आणि म्हणून आपण पापांची कबुली पश्चाताप करून पापांची कबुली दिली पाहिजे. ज्यावेळेस आपण पश्चाताप करतो त्यावेळेस देवबापाला खूप आनंद होतो, दिव्यदूतांना आनंद होतो आणि मग स्वर्गामध्ये आनंद होतो, गौरव होतं आणि कन्फेशन करणं फार फार गरजेचं आहे. यशायाच्या 59 अध्याय आणि 2ऱ्या वचनामध्ये लिहिलेलं आहे बघा, की तुमचे अपराध आणि तुम्ही व तुमचा देव याच्यामध्ये आडभिंतीप्रमाणे झाले आहेत. तुमच्या पातकामुळे तो तुम्हास दर्शन देत नाही आणि तुमचं ऐकत नाही. अनेक वेळेस खूप लोकं म्हणतात, की आमची किती वर्षापासून आम्ही प्रार्थना करतो. आम्ही किती प्रार्थना करतो. या ग्रुपला सांगितलं, त्या देवाच्या लोकांना सांगितलं, त्या देवभक्ताला सांगितलं, पण आमची प्रार्थनाच ऐकली जात नाही. तर त्याचं कारण हे आहे, की आडभिंतीप्रमाणे आपलं पाप देवाच्या आणि आपल्यामध्ये येतं. हे पापाची कबुली पश्चातापी अंतःकरणाने देणं फार गरजेचं. तेव्हाच प्रभू आपली प्रार्थना ऐकेल. दुसरं आहे थँक्स गिव्हिंग. आपल्याला देवपणे किती चांगलं जीवन दिलेलं आहे. आज आपण सर्व सुरक्षित आहोत. आपला श्वास चालू आहे. आपण जिवंत आहोत. अनेक लोकं झोपेतच मरतात, ॲक्सिडेंटमध्ये मरतात. परंतु आज त्या कोव्हिडपासून आपल्याला देवापाने सुरक्षित ठेवलं.
त्याला किती धन्यवाद दिले पाहिजे, त्याचं गौरव केलं पाहिजे, त्याची महिमा गायली पाहिजे. स्तोत्र 50:23 मध्ये लिहिलेलं आहे, जो आभाररूपी यज्ञ अर्पित होतो माझे गौरव करीतो. आणि देवाने आपल्याला त्याचे गौरव करण्यासाठी निर्माण केले. मग आपण रात्रंदिवस त्याचे आभार मानले पाहिजे आपल्या जीवनासाठी. आपल्याला राहायला घर दिलेलं आहे, आपल्याला श्वास दिलेला आहे, आपल्याला हातीपायी धड ठेवलेले, आपल्याला दृष्टी दिली, बोलण्यास ओठ दिले, ऐकण्यास कान दिलेत, आपण हातीपायी धड आहोत. देवबापाने किती उपकार केलेत आपल्यावर, त्याच्या उपकाराची जाणीव ठेवून रात्रंदिवस आपण त्याची उपकार स्तुती केली पाहिजे. उपकार स्तुतीमध्ये, स्तवनामध्ये फार सामर्थ्य असतं. देव त्यामध्ये उतरून येतो. देवबापाला खूप आनंद होतो आणि तो आपल्याला आशीर्वाद देतो. अंतःकरणपूर्वक आपण त्याची स्तुती आराधना, उगीच बोलायचं म्हणून बडबड नाही करायला पाहिजे. तर अंतःकरणामधून ते यायला पाहिजे देवाची स्तुती करण्यासाठी. किती महान परमेश्वर आहे, त्याने आपल्याला ह्या पापाच्या खाईतून बाहेर काढलं, नरकाच्या शिक्षेतून आपल्याला सोडवणूक केली आणि स्वर्गाच्या राज्यामध्ये नेण्यासाठी तो आपली तयारी करत आहे. मग किती त्याचे आभार मानले पाहिजे. प्रत्येकाने ते आभार मानलेच पाहिजेत. आपल्याला फार फार गरजेचं आहे. पाचवं आहे की सप्लिकेशन. सप्लिकेशन म्हणजे विनंत्या सादर करणं. ह्या विनंत्या आपल्या आपल्या जीवनामध्ये कसं होतं, आपण देवबापाला अगोदर सारखे विनंत्या सादर करतो. माझ्या मुलाला बरं वाटू दे, त्याला बरं वाटू दे, त्या अमक्याला नोकरी लागू दे, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, गाडी पाहिजे, हे पाहिजे. नुसत्या विनंत्या, नुसत्या विनंत्या. देवबापाला कधी-कधी वाईट वाटत असेल, की नुसतं मागत राहते. मी न मागता मी देत असतो सर्व, तरी मागतच राहतात. तर हे सप्लिकेशन, ज्या मागण्या आहेत त्या आपल्या सर्वात शेवटी पाहिजेत. अगोदर सर्वात आपण त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. शंका न धरता प्रार्थनेला बसताना विश्वास ठेवला पाहिजे. नंतर त्याचा आपण गौरव महिमा केली पाहिजे, त्याची स्तुती आराधना केली पाहिजे. नंतर आपण पापांची कबुली दिली पाहिजे, पश्चाताप केला पाहिजे. त्यानंतर त्याला थँक्स गिव्हिंग केले पाहिजे, आभारूपी यज्ञ अर्पिला पाहिजे. आपल्या ओठांचं फळ जो यज्ञ आहे स्तुतीचा, तो आपण अर्पण केला पाहिजे. आणि त्यानंतर आपण सप्लिकेशन म्हणजे विनंत्या सादर केल्या पाहिजेत. आपल्या मागण्या विनंत्या स्वर्गीय पित्याला अगोदरच माहित असतात. तो सर्व काही पाहत असतो. आपल्याला सर्वांना माहिती आहे आपला देव सर्वव्यापी आहे, सर्व ज्ञानी आहे, तो सर्व शक्तिमान, सर्व समर्थी देव आहे. त्याला सर्व माहित असतं. तो आपल्याला तसं वाटत नाही, पण स्वर्गाच्या उच्च पवित्र स्थानी तो विराजमान आहे आणि ह्या क्षणाला तो आपल्याकडे बघत आहे आणि त्याला सर्व माहिती आहे की आपल्याला काय काय गरजा आहेत. तो सर्व पुरवठा करणारा परमेश्वर आहे. तो सर्व काही आपल्याला देतो. परंतु तो म्हणतो मागा म्हणजे मिळेल. म्हणून आपल्याला मागायला त्यांनी सांगितलेलं आहे. पण ते मागणं कसं पाहिजे? विश्वासाने पाहिजे. शंका न धरता आपण आणि सर्वात जास्त महत्वाचं, स्वतःच्यासाठी मागण्यापेक्षा आपण इतरांसाठी नेहमी खूप खूप विनंत्या केल्या पाहिजे. जास्तीत जास्त विनंत्या इतरांसाठी आपण केल्या पाहिजेत. कारण त्या देवबापाला खूप आवडतात. जेव्हा आपण निस्वार्थी बुद्धीने दुसऱ्यांसाठी विनंत्या करतो, प्रार्थना करतो, त्यावेळेस आपल्याला डबल आशीर्वाद देवबापा देतो. कारण आपण निस्वार्थी वृत्तीने करत असतो. आणि ह्या ज्या विनंत्या आपण करत असताना त्याच्याकडे आदराने मागितलं पाहिजे. नम्र लीन असं होऊन आपण त्या महान सामर्थ्यशाली देवाकडे मागितलं पाहिजे. कारण तो पवित्र देव आहे. आपण घमेंडीने मागितलं, आपल्या मनामध्ये कपट असेल तर तो परमेश्वर आपली प्रार्थना ऐकणार नाही. आपल्याला माहितीये देवबाप्पाला घमेंड आवडत नाही. तो लीन जनावर, याकोबाच्या पत्राच्या 4था अध्याय 6व्या वचनात आहे की तो नम्र लीन जनावर कृपा करतो आणि घमेंडी लोक त्याला बिलकुल आवडत नाही. याकोबाच्या पत्राचा 6वा अध्याय देवगर्विष्ठांचा विरोध, 4था अध्याय 6व्या वचनामध्ये देवगर्विष्ठांचा विरोध करतो. म्हणून आपण नेहमी नम्र आणि लीन होऊन आदराने त्याच्या चरणाशी नम्र लीन होऊन मागायला पाहिजे. आता ह्या शांत समय आपण सुरुवात केली, पण ह्याच्यामध्ये अडथळे देखील येतात. सर्वात महत्वाचे अडथळा असा असतो की रात्री आपण उशिरा झोपतो, त्यामुळे आपल्याला पहाटे जाग येत नाही. म्हणून आपण तो अडथळा दूर करण्यासाठी आपण रात्री लवकर झोपलं पाहिजे. प्रार्थना न ऐकण्याची पण अनेक कारण आहेत. आपल्याला कधी कधी उत्तर मिळत नाही. त्याचं एक महत्वाचं कारण आहे, आपण पापांची कबुली देत नाही. आपण नेहमी पापांची कबुली देऊनच प्रार्थनेला सुरुवात केली पाहिजे. देवपा मला क्षमा कर, अनेक वेळा मी चुकते प्रभू, तुझ्या रक्ताने मला धुवून काढ येशू राजा. कारण ज्यावेळेस प्रभू येशूच्या रक्ताने आपण धुतलेला असतो, पवित्र होतो, त्यावेळेस प्रभू पिता आपली प्रार्थना ऐकतो. दिव्यदूत आपली प्रार्थना घेऊन स्वर्गाच्या राज्यात जातात आणि त्या वाट्या जेव्हा आपल्या स्तुती आराधनेने भरलेल्या असतात, विनंत्या नंतर येतात, त्या देवबापाला खूप आनंदाच्या त्याला आवडतात.
आणि प्रभू इतका महान आहे की त्या सर्व प्रार्थना आपल्या तो ऐकतो. परंतु आपण अयोग्य प्रकारे मागितलं तर तो ऐकणार नाही. शंका धरली तर तो ऐकणार नाही. मनात जर दुसऱ्याविषयी वैरभाव असेल, कपट असेल, तर प्रार्थना ऐकली जाणार नाही. जर आपण एकमेकांना क्षमा केली नाही, अनेक वेळा असं होतं, ती व्यक्ती माझ्याशी अशी उद्धटसारखी बोलली किंवा तिने माझा अपमान केला. कशाला मी तिच्याशी बोलू? असं काही-काही गोष्टी घडतात आपल्या जीवनामध्ये किंवा त्या व्यक्तीने आपल्याला कधीतरी खूप वाईट रीतीने भांडली असेल, शिवी दिली असेल, काहीतरी केलं असेल, तर तो राग आपण मनात धरून ठेवतो. तिला तो आपण क्षमा करत नाही. त्या व्यक्तीने जर आपल्याबद्दल काहीतरी वाईट केलं असेल तर. परंतु मग त्या मनात तसं जर धरलं, वैरभाव ठेवला, गैरसमज ठेवला, तर आपल्या प्रार्थना ऐकल्या जाणार नाही. म्हणून आपण एकमेकांना क्षमा करणं फार गरजेचं आहे. जर आपण एकमेकांना क्षमा केली नाही, तर स्वर्गातील पिता देखील आपल्याला क्षमा करणार नाही. म्हणून आपण एकमेकांना क्षमा केली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपण प्रार्थना केली पाहिजे. कारण देव, पिता आणि आपण ह्याच्या मध्यस्थ आपला प्रभू येशू आहे. आणि त्याच्या देवाच्या सर्व अटी पूर्ण केल्यानंतर आणि त्याच्या नियम पाळल्यानंतर, त्याच्या आज्ञा पाळल्याने आपल्या प्रार्थना ऐकल्या जातात. स्वार्थी प्रार्थना केली तर ती ऐकली जाणार नाही. तुम्ही किती वेळेस करा, 1000 वेळेस करा, किती मोठ्या देवाच्या सेवकाला सांगा, ती स्वार्थी प्रार्थना असेल तर ती ऐकली जात नाही. कारण आपला परमेश्वर दुरूनच आपल्याला ओळखतो. त्याला सर्व माहीत असतं. म्हणून आपली प्रार्थना निस्वार्थी पाहिजे, इतरांसाठी पाहिजे, शंका न धरता केली पाहिजे आणि मनात दुसऱ्याविषयी काही गैरसमज असेल, वैरभाव असेल तर तो काढून टाकला पाहिजे. घमेंड नको, नम्रलीन जीवन जगलं. ख्रिस्ती लोकांचं जीवन कसं नम्र, आज आपल्याला अनेक लोक ओळखतात की ख्रिस्ती लोक कसे आहेत, प्रेमळ आहेत, नम्र आहेत, ते भांडत नाहीत, त्यांचा कधी वाद दिसत नाही रस्त्यावर. अशा आपली ओळख आहे आणि ती आपण ओळख ठेवली पाहिजे. ख्रिस्ताला आपण परिधान केलं पाहिजे. ख्रिस्तासारखं आपण जीवन जगलं पाहिजे. त्याचा स्वभाव आपल्या जीवनामध्ये आला पाहिजे आणि त्याद्वारे मग देवबापाचं महान गौरव आपल्याद्वारे होतं. जरी आपण इतरांना जाऊन सुवार्ता सांगू शकत नाही, पण आपल्या वागणुकीतून, आपल्या बोलण्यातून, आपल्या कृतीतून ख्रिस्त दिसला पाहिजे जगाला आणि त्याद्वारे आमचा देव, जिवंत देव, प्रेमळ पिता आहे आणि तो सर्वावर अतोनात प्रेम करतो हे आपल्यातून दिसलं पाहिजे. ह्या शांत समयाची, ह्या प्रार्थना जी आपण शांत रीतीने करत असतो, ह्याचे फायदे आपण बघूया. ह्याच्यातला सर्वात मोठा फायदा आपल्याला निर्माणकर्त्याच्या सानिध्यातला आनंद मिळतो. खूप मोठा आनंद मिळतो. तुम्ही बहिणींनो, भावांनो, खरंच हा आनंद घेऊन बघा. तुम्ही शांत समयामध्ये बसून बघा. पहाटे-पहाटे उठून इतकं सुंदर, एकदा सुरुवात केल्यावर ना आपोआपच तुम्हाला जाग येईल त्याच वेळेस. आणि मी तो अनुभव घेत आहे आणि मला खरोखर खूप आनंद वाटतो, की ज्यावेळेस आपण त्या पहाटे उठून प्रार्थनेला बसतो आणि मग नंतरच्या दिवसभरात काही झालं तरी आपल्याला ते एक समाधान मिळतं, शांत मिळते. कारण जिवंत देवाच्या सानिध्यातला आनंद खूप महान आहे, खूप आनंदित आहे. कारण तो वचनात सांगितलेलं आहे, स्तोत्रसंहिता 16:11 मध्ये, "तू मला जीवनाचा मार्ग सांगशील आणि तुझ्या सानिध्यात पूर्ण आनंद आहे. तुझ्या उजव्या हातात कायमचं सुख आहे." त्याच्या सानिध्यातच पूर्ण आनंद आहे. म्हणून आपल्याला त्याच्या सानिध्यात बसणं फार फार गरजेचं आहे. या प्रार्थनेच्या सर्वात मोठा हा फायदा आहे आपल्याला, म्हणून आपण ते बसलं पाहिजे. दुसरा फायदा आहे की त्याच्या शब्दाने म्हणजे त्याच्या वचनाने आपले जीवन बदलून जाते. आपण जर खूप असे तुसडे असेल किंवा दुसऱ्यांना कधीच कोणाचं ऐकत नाही किंवा अशी भांडखोर आपल्याला कोण म्हणत असतील किंवा उद्धट म्हणत असतील, हट्टी म्हणत असतील, तर हळूहळू आपलं जीवन बदलतं, आपला स्वभाव बदलतो आणि आपल्याला देवबापा त्या स्वभावामध्ये बदल करण्यासाठी पवित्र आत्म्याद्वारे मदत करतो. तिसरा फायदा आपल्याला काय होतं, देवाचं वचन वाचल्यामुळे आपले जे चिंताग्रस्त विचार असतात किंवा घरामध्ये किंवा जीवनामध्ये काही असेल, विचार असतील, असे नको असणारे विचार असतील किंवा आजारपण असेल किंवा काही गोष्टी असतील, संघर्ष असेल कसला तरी, मनातली परिस्थिती चांगली नसेल, तर देवा त्याच्या वचनाद्वारे आपल्याला त्याच्या सानिध्यात आल्यामुळे आपल्या मनाचं सांत्वन होतं. ते वचन आपल्याला लागू पडतं. जर आपण अंतःकरणापासून ते वचन वाचलं आणि त्यामध्ये लक्ष दिलं, मनन चिंतन केलं, तर प्रभू आपल्याशी बोलतो त्या वचनातून आणि ज्यावेळेस आपल्याला ती गरज असते तेच वचन देवबाप आपल्याला देतो आणि आपल्या मनाला समाधान मिळतं आणि त्याच्या अभिवचनाकडे आपल्याला वळायला शिकवतो. दुसरा फायदा आहे की देवाच्या बरोबर शांत वेळ आपल्याला जगण्यासाठी पोषण आणि सामर्थ्य देतं. आज जगामध्ये आपण जर न्यूज बघितलं तर किती वाईट घटना घडत आहेत सर्वीकडे. परंतु जर आपण शांत समयामध्ये देवाजवळ वेळ घालवला तर आपल्याला ह्या धकाधकीच्या जीवनात, संघर्षमय जगामध्ये राहत असताना आपल्याला प्रभू सामर्थ्य पुरवतो.
आपल्याला शिकवतो पवित्र आत्म्याद्वारे, की आपण अ, कोणत्या परिस्थितीला कशाप्रकारे तोंड द्यायला पाहिजे. आपले शब्द आपल्याला सुचवतो, की कशाप्रकारे आपण शब्द बोलले पाहिजे. अशा गोष्टी आपल्याला देव शिकवतो. आणि हा वेळ देवाबरोबर संवाद साधणेच नाही, तर ह्या ह्या जगामध्ये वावरत असताना आपल्याला तो शक्ती पुरवतो. अनेक वेळा ह्याचा अनुभव मी घेतलेला आहे. तुम्ही देखील घेऊन बघा आणि खरोखर देव आपल्याला खूप सामर्थ्य पुरवतो. पवित्र आत्म्याद्वारे तो आपल्याशी बोलतो. आपल्याला ते अचानक काय-काय गोष्टी अशा घडत असतात, की ते आपल्याला समजत नाही. संभ्रम निर्माण होतो. मी आता काय करू, काय करू? परंतु त्याच क्षणाला जर आपण ह्या प्रभूच्या सानिध्यात राहत असू, तर पवित्र आत्मा आपल्याला त्या गोष्टी शिकवतो आणि आपल्याला त्या संघर्षामध्ये किंवा त्या कोणत्याही गोष्टीमध्ये आपल्याला सामर्थ्य प्राप्त होऊन त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवतो. आपली देवबापाशी जास्त जवळीक वाढते. जास्त अतूट नातं प्रेमाचं होतं. जसं पती-पत्नीचं, जसं मुलांचं आणि आईचं असतं, तसं अतूट नातं आपलं देवबापाबरोबर होतं. आणि खरी शांती जी जग देते तशी नाही, तर खरी देवाची शांती आपल्याला प्रभू ख्रिस्ताकडून मिळते. आपल्याला हे अनेक फायदे ह्या शांत समयामुळे मिळतात. आणि त्यामुळे आपण सर्व बहीण-भाऊ आणि मी सुद्धा ह्या शांत समयाचा अ, आपल्या जीवनामध्ये उपयोग करून घ्यायला पाहिजे. आणि ख्रिस्ती जीवन हे प्रार्थनामय जीवन असणं हे फार-फार गरजेचं आहे. आणि घाई-गडबडीत प्रार्थना न करता एकाग्र मन लावून आपल्या प्रिय देवबापाशी बोलणं, त्याचं वचन ऐकून तो आपल्याशी बोलतो हे ऐकणं फार-फार गरजेचं आहे. आणि मी आशा करते, की याद्वारे तुम्हा बहीण-भावांना आणि मला देखील देवबापाने ह्या गोष्टी शिकवल्या आहेत आणि प्रभू आपण आपलं जीवन त्याच्या सानिध्यामध्ये अधिक आणि अधिक उत्कर्ष होऊन आपली आध्यात्मिक वाढ होईल. आपण जास्तीत जास्त त्याच्या जवळीक जाऊ आणि तो आशीर्वादाने आपल्याला भरून काढेल. आपण छोटी प्रार्थना करूया. प्रभूला धन्यवाद देते.